टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोपर में महाशिवरात्रि के अवसर पर जो कोपर ग्राम पंचायत में बहुत ही सुंदर शंकर भगवान का मंदिर है जिसे कोपरेश्वर महादेव कहा जाता है, तो वहाँ पे कीर्तन हरि भजन का प्रोग्राम भी चल रहा था और सुबह से लोगों का लंबी लाइन लगी हुई थी जो वहाँ पे शंकर भगवान के लिए पूजने के लिए आ रहे थे। तो उनके लिए वहाँ पे नाश्ता के लिए व्यवस्था किया गया था, जैसे दूध, खिचड़ी, चाय वगैरह कोपरेश्वर मंडल द्वारा सभी भक्तों के लिए व्यवस्था किया गया था। जो वो आते थे तो उन्हें गरम गरम दूध और चाय भी दिया जाता था, क्योंकि आप सभी को पता है कि जब तक सब लोग महादेव पे जल दूध चढ़ा नहीं लेंगे तब तक कोई नाश्ता नहीं करता है। इसलिए धर्म सेवक श्री हेमंत घरत साहब के द्वारा ये व्यवस्था किया गया था। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और हम लेते हैं शुभकामनाएं धर्म सेवक सरपंच श्री हेमंत घरत साहब से। सभी भक्तों को शिवरात्रि निमित्त क्या शुभेच्छा व्यक्त करना चाहते हैं? सर्वप्रथम जय श्री राम, ओम नमः शिवाय, सर्वांचे चरणी नतमस्तक। आज आमच्या या क्षेत्र कोपर या पावनभूमीत महाशिवरात्री उत्सव दरवर्षीप्रमाणे अतिशय जोमाने आणि उत्साहाने सुरू झालेला आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही या आमच्या पाण्यामध्ये उभारलेल्या मंदिराचे, शिव मंदिराचे शिवविष्णुकरण करत असतो आणि या अनुषंगाने इथे जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून अतिशय मोठ्याने पंचक्रोशीतील नागरिक, परराज्यातील नागरिक इथं मोठ्या प्रमाणे दर्शनास येत असतात आणि त्यांची सोय आम्ही इथं आमच्या परीने ग्रामपंचायत कमिटी कोपर आणि क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीचे आम्ही सर्व मंडळी इथं नियोजन आणि सोय करत असतो। आपण पाहतच असाल दरवर्षीप्रमाणे इथं सकाळी 2 ते 5 वाजेपर्यंत रुद्राभिषेक असतो, शिवपिंडी अभिषेक असतो। त्याच्यानंतर गावातील आमची ज्येष्ठ मंडळी आहे बालगोपाल भजनी मंडळ कोपर यांचा सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत भजन असतो। त्याच्यानंतर आम्ही दूध आणि खिचडी हा फळार ठेवलेला आहे। त्याच्यानंतर दुपारी 5 ते 7 हा संपूर्ण हरिपाठाचं आयोजन करत असतो। त्याच्यानंतर पुन्हा 7 ते 9 पर्यंत श्री क्षेत्र कोपरेश्वर भजनी मंडळ कोपर श्री रंजनबुवा पाटील यांचं भजन आयोजित केलेलं आहे। त्याच्यानंतर हरिकीर्तन दरवर्षीप्रमाणे आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण
जितेंद्र महाराज पाटील आमने यांचा सुसावं असं कीर्तन आयोजित केलेलं आहे। कीर्तनाची वेळ ही 9:30 ते 11:30 ठेवलेली आहे। तदनंतर पुन्हा आम्ही फळहार खिचडी यासारखे फळहारांचं नियोजन करत असतो। त्याच्यानंतर 12 वाजता पुन्हा रुद्राभिषेक करून हा असा महाशिवरात्री उत्सव साजरा करत असतो। आणि हा शिवरात्री उत्सव साजरा करत असताना गावातील सर्व आमची वारकरी संप्रदाय मंडळी, ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ आणि आमचे सर्व तरुण मंडळ, ग्रामपंचायत कमिटी कोपर, पंचक्रोशीतील सर्व भाविक नागरिक इथं अतिशय परिश्रम मेहनत घेत आहेत आणि उत्सव कसा जोरात साजरा होईल याचं सर्व नियोजन आम्ही करत आहोत। आणि या संपूर्ण भारताला, हिंदुस्थान देशाला, आता माझ्या कोपर गावाला महाशिवरात्रीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवांच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या कोपर गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। कुठल्याही प्रकारची बेरोजगारी, कुठल्याही प्रकारची झाला नाही पाहिजे आणि आमच्या हातून चांगलं कामं घडली पाहिजे, जेणेकरून गावातील नागरिक आनंदी राहायला पाहिजे एवढा आम्ही प्रयत्न सातत्याने करत असतो। आणि शिवचरणी एवढा प्रार्थना करतो की सर्व शक्ती आणि आशीर्वाद आम्हाला त्यांनी Jai